हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? वो छोड़ो, लाइटिंग कैसा लग रहा है ये बताओ भाई। आहा, लेकिन लेकिन और पूरा पूरा स्पेसिफिक और पूरा लगने का है, लेकिन फिर भी जो भी है अच्छा लग रहा है मेरे को भाई, कुछ भी हो। तुमच्या डोळ्यांना असं काही त्रास तर नाही होत आहे ना? पक्का ना? ठीक है। आता मस्त इकडे टुकुर टुकुर पावाचा का एक नंबर टॉपिक, जैसे कि हम लोगों ने आपको बताया था, आप लोगों का डिस्कशन भी हुआ था कि सैटरडे को जनरली हम लोग रीजनिंग भी और मराठी इन दोनों का डिस्कशन किया करेंगे, ठीक है। हालांकि मैंने सोचा था कि सैटरडे को मराठी का और फ्राइडे को रीजनिंग का, लेकिन ये बहुत छोटे छोटे टॉपिक्स रहते हैं, इसलिए बहुत जल्दी खत्म हो जाते हैं। इसलिए अननेसेसरी दो दो दिन इसको देने का कोई मतलब नहीं है, एक दिन में ठीक है, सफिशियंट है। ठीक है, क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को? पक्का? तो देखो, हम लोग ऐसे ही बेहतरीन ढंग से पढ़ने की कोशिश करते हैं, रीजनिंग बोलो या मैथमेटिक्स बोलो किंवा मराठी म्हणा, नवोदयच्या हिशोबाने। जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही आमचा कंटेंट व्यवस्थित थोड़ा वाटतोय, तो आप लोग हमारे चैनल को सब्सक्राइब कर सकते हो और अपने दोस्तों में भी शेयर कर सकते हो। तो चलो शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। तो देखो बड़ा, आज हम लोग पढ़ने वाले हैं रीजनिंगचा खतरनाक एक नंबर वाला पैटर्न, त्याला म्हणतात आकृती पूर्ण करा। का करा? आकृती पूर्ण करा। कंप्लीट फिगर काहीतरी म्हणतात बाबा अंग्रेज लोक, है की नाही? आकृती पूर्ण करा। आता हा आकृती पूर्ण करा का होगा, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे, जसं आपण या आधीच्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं, आठवते का? ऑड मॅन आउट वाला म्हणा किंवा अजून कोणता चॅप्टर बघितला आपण? 2 चॅप्टर झाले, जुळणारी आकृती बळा। बघा, हे आपलं रिझनिंगचा जो हिस्सा आहे ना नवोदयचा, इतका सोपा प्रकार केलेला आहे त्यांनी, की कुठे नाही कुठे सगळेचे सगळे नियम जे आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये जे अभ्यास केलं किंवा पहिल्या चॅप्टर मध्ये पण जे अभ्यास केलं ना, सगळेचे सगळे नियम ते इकडे लागतात। फक्त बारकाईने फक्त बघणे असते की काय कुठे कमी आहे बस, आणि कोणता त्याचा हिस्सा आहे बस। डावीकडे आहे की उजवीकडे आहे, सरळ आहे की उलटा आहे, की मागे आहे की समोर आहे, बस या हिशोबाने तुम्हाला डील करायचं असते, बाकी काय नाही। ठीक आहे, समजत आहे? आणि जनरली रिझनिंग मध्ये काय करायचं, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की पर्याय कॅन्सल करता ज्याला आलं, अरे म्हणजे कोणता पर्याय तुमचा उत्तर राहणार नाहीये, फक्त याकडे बघायचा, आपोआप तुमचा जो उत्तर आहे तो येऊन जाणार शेवटी। समजलं का? त्याच्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागणार बाळा, तर तेच प्रॅक्टिस आपण आज करतोय। ठीक आहे, 30 प्रश्न मी सांगणार आहे, 30 प्रश्नापैकी 20 प्रश्न मी सांगणार आहे, 10 प्रश्न तुमच्याकडून आपण एक एक मुलाकडून करून घेऊया। ठीक आहे, हा ठीक आहे, आणि उर्वरित 30 प्रश्न हे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येऊन जाणार किंवा ऍप मध्ये पण येऊन जाणार। तो देखो बच्चा, इसमें प्रश्न कसं असतात ते बघा, की पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती असते, त्यातील एक भाग वगळला असता उजवीकडील उत्तराच्या आकृत्या ए, बी, सी आणि डी या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिच्या दिशेने बदलल्या प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षरे असलेले वर्तुळ काळे करा। आता हा आम्हाला वाचण्यात काही मतलब नाही, आम्हाला तो समजूनच पडते का काव हा आकृती पूर्ण करा हा पॅटर्न आहे, आपल्याला माहित आहे ना। तर अशा वेळेस फक्त काय करणे, आकृती पूर्ण करणे। पाय एक एक गोष्टीवर मस्त टुकुर टुकुर पावाचा। कसा पावाचा? टुकुर टुकुर पाच। आता तुम्ही स्वतः लक्ष द्या इकडे बघा, मी काय म्हणतो बघ, ही जे रेषा याच्या विपरीत आहे की नाही आहे? तर बाळा याच्या विपरीत इथं रेषा राहील की नाही राहील? राहील की नाही राहील? याच्या विपरीत इथे रेषा राहील ना बाळा हे? अरे राहणार की नाही राहणार? म्हणजे ही राहणार की नाही राहणार अशी रेषा। तर अशी रेषा तुम्हाला कुठे दिसतंय असं फक्त इथं बघायचं, आणि ते पण वरती पाहिजे। हा वरती पाहिजे। इथे वरती आहे का? हो। इथे वरती आहे का? नो। कॅन्सल, तू मेलास म्हणा, तू मेलास, तुझा अस्तित्वच नाही म्हणा, पर्याय कॅन्सल। इथे वरती आहे का? हो। इथे वरती आहे का रे अशी दंडी? कॅन्सल। बघा मी काय म्हटलं,
कैंसल करायला आधी शिका. जिसने ये कैंसल करना सीख लिया, कुछ नहीं है चिल्लर है उसके लिए फिर. समझ रहे बातों को. त्याच्यानंतर पाय रे, त्याच्यानंतर ही अशी रेषा आहे. कशी रेषा आहे? अशी ही असं जाणार आणि हा असं जाणार. कुठे दिसतोय? सगळ्याच ठिकाणी दिसतोय. अरे सगळ्याच ठिकाणी दिसतोय. दिसला ना. त्याच्यानंतर बाळा बघा, असं प्लसच्या साईन आहे ना बाळा इथे, असा. काही डाऊट आहे का? आता मी काय म्हणतो, कालूच्या जवळ कोण आहे? कालू. तर भुरूच्या जवळ कोण राहील? तर भाऊ या डब्यात भुरू कुठे दिसते? इथे दिसते का? हा तर कालू आहे. म्हणजे हा आमचा उत्तरच राहणार नाही. म्हणून आमचा उत्तर कोणता आहे? भाऊ सुरुवातच सी पासून, नाहीतरी सुरुवात सी पासूनच होते. काही बोलता जी तुम्ही. काय प्रश्न समजला का जी? कसा डील करायचं समजला ना. बघा बघा, मी काय काय पॉइंट सांगतो त्या हिशोबाने डील करायचं बस. आणि ते आदत लाव, होणार. काही खूप मोठी गोष्ट नाहीये. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. ठीक आहे. पहा जी, एकच नंबर आहे जी. दिसत आहे का जी सगळ्यांना? आता बघा जी, एकच नंबर प्रश्न जी. पहा बघा, इतका पक्का आहे. असा सरळ रेषा आहे ना इथे, तर इथे पण अशी सरळ रेषा राहील का नाही राहील? जास्तच मोठी झाली का? चल, अरे हरी बापा, अशी सरळ रेषा कुठे दिसतोय? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. हिड म्हणा दिमाग खराब सत्या नाश. तर हा बाळा बघ, याला जुळला आणि हा याला जुळला. जुळला सगळ्याच ठिकाणी आले. ठीक आहे म्हणा बया. चल, त्याच्यानंतर बघ, हा असा आणि याला जुळलाय, तर इथे जुळला असेल की नाही? कुठे दिसते बापा? दोन दोन कॅन्सर. इथं आहेच नाही कॅन्सर बापा. अरे तर बाय, मी का म्हणतो असा पाहिजे होता. आवरती डोक्यावर का करते तो? कॅन्सल. म्हणजे वाघाचे डमरू इजीवर हॅन्स. कोई डाऊट? हा कारू हो. समजला का? काही डाऊट आहे का? उलूसा तरी, थोडसा तरी नाही समजला? बारीक बारीक गोष्टी पाहायचे. पूर्णच्या पूर्ण डब्बा बनवण्यात जाण्याची गरज नाही. एक एक थोडसा बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि बघायचा कुठे मॅच होतो. जिथे मॅच नाही होत तुरंत काटा. तुरंत डायरेक्ट कापाकापीच करावचा होत बस. मेलास. नेक्स्ट प्रश्न समजला का जी? एक नंबर प्रश्न आहे का नाही जी? आता पहा जी, आता मी का म्हणतो जी, अय चिमणे पाय ग, मस्त पैकी दिसते का नाही दिसे? पाय, हाच फायदा आहे डिजिटल बोर्डचा, हो ना गा? एकच नंबर वाटते मला. पाय रे, अय बोमला देवी, पाय इकडे. हाय, हा मी का म्हणतो गोलू आहे का नाही? अय माता, हा इकडे का राहणार आहे? गोलूच राहणार आहे. गोलू कुठे दिसते? इथं दिसते, इथे दिसते, इथं गोलू दिसते नाही, वरती गोलू दिसून राहिला. कॅन्सर. तसा माझ्या का नाही भावाचा नाव गोलू आहे. हो, तो दिसालाही गोलूच आहे, म्हणून त्याचं नाव गोलू ठेवला. चल ठीक आहे. माझं नाव काऊन राज ठेवला तर माहित नाही. पाय आणि अरे नाही रे बाबा, राज नाही करत मी. बघा हा समजला. आ इथं गोलू दिसते, आमचा गोलू नाही दिसे. कॅन्सर. आता भाऊ दोन पैकी उत्तर. भाऊ कॅन्सल कोणता झाला? दोन झाल्यावर दोनच राहिले ना. आता ढुकूनही नाही पाहायचं त्याच्याकडे, कारण की तुम्ही उत्तरच नाही म्हणा. ठीक आहे. हा, जा म्हणा आपल्या घरी. आता हे दोघ जण पाय रे, माता हा कसा आहे? असा. असा म्हणजे आतमध्ये गोलू गेलाय, तर हा पण असाच आतमध्ये गेला असेल. असं आतमध्ये गेलेला फक्त इथंच दिसते, इथंही दिसते. पण याला मस्त हा गोलू असा कंप्लीट केलाय. तो कंप्लीट केलेला इथं दिसत आहे का बाळा? इथं आहेच नाही ना तो कंप्लीट केलेला. म्हणजे हा उत्तर नाही, तर तुमचा उत्तर 100% कोणता बाळा? बस. क्या ये बात क्लिअर हुई क्या? यालाच म्हणतात आकृती पूर्ण कला. सगळ्यांना समजला का?
एकच नंबर प्रकार आहे का ना तो हा तर मग थमोल पलू पा एकच नंबर तमोल पलू आता हा? चलो देखो रे तन्न पिकअप तन्न अरे अले ले ले थल हा एकच नंबर आहे जी तर पाय टेन्शन घेऊ आता नाही पाय रे आता हा गोलू आहे का आता चौकोन टाइप दिसते म्हणजे हा असा असल बरोबर आहे असा कुठे दिसते रे इथं दिसते इथे तर बहुत मोठा दिसते इथे असे दोन गोलू असे आहेत ना इथे दिसताय का कॅन्स इथे दिसताय का कॅन्स बापा बापा हात खाली आला रे कॅन्सर त्यानंच तुमची मदत केलं डायरेक्ट म्हणते तुमचा आन्सर कोणता अजून डबल हागरा म्हण आग्रा होतो का होतो आग्रा म्हणजे ए इज युअर आन्सर बघा सांगण्यामागचा उद्देश मी पूर्ण सॉल्वच नाही केलाय मी काय करतोय बाळा एक कोणता तरी हिस्सा बनवण्याचा प्रयत्न करायचा आणि तो हिस्सा बनवून झाल्यावर कुठल्या नाही कुठल्या पर्यायामध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा की तो त्या तसाच टाईपचा हिस्सा तिथेच वरच्या ठिकाणी म्हणा किंवा खालच्या ठिकाणी म्हणा दिसतो का जर प्रश्नामध्ये तुमच्या जे तुम्ही काढत आहात तिथे जर वरच्या ठिकाणी असेल तर इकडे खाली असून काही राहणार आहे का तो नाही म्हणून हा कॅन्सलच झाला ना बाळा खतम का हा कॅन्सल करणं ज्याला समजलं रिझनिंग मध्ये त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त जिंकलं हे समजून जायचं आधे से ज्यादा जंग तो आप ऐसे ही जीत जाते हो कैंसिल करके समझ रहे हो बातों को एक नंबर आए का होपटच नाही आहे एक नंबर प्रश्न आहे ना चला तर मग समोर परू का चला तर मग परू पहा ओ माय गॉड समोर का नाही ओ माय गॉड व्हॉट अ होप टच प्रश्न नाही आहे पहाच नाही का होप टच नसत चला पहाजी ओ माय पायगा ओ माय पाय हा विरुद्ध विरुद्ध भाई भाई चिनी चिनी भाई भाई चिनी चिनी भाई भाई तर हा मी काय म्हणतो हा असा आहे तर याच्या विरुद्ध असा आहे ना तर हा असा आहे तर याच्या विरुद्ध गोलू राहील का नाही राहील पाय इकडे पाय सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि गोलू पण कसा आहे असा आहे कसा आहे असा असा आहे का असा आहे पहा खाली खाली असाच आहे ना चालल बापा बापा याला नाकही आला कॅन्सर हा आहे बापा बापा खाली कॅन्सर अरे असा पाहिजे होता ना तो आहे का तसं नाही म्हणून दोन तर तसेच मेले ढुकूनही नाही पाहायच्या त्याच्याकडे समजला का तू मेलास म्हणा आत्ता आत्ता पाय हा विपरीत काय आहे याच्या विपरीत गोलू आहे का नाही हा चौकोन आहे तर याच्या विपरीत पण चौकोन राहील का नाही तर असा कुठे दिसते बबू हा तो गोल्या आहे कोण आहे ती गोल्या आहे भिड म्हणा मग आमचा उत्तर कोणता आहे समजला का तुमचा उत्तर सी समजलं सांगण्याचा उद्देश माझ्या बाळा काय की इथं आपण काय सगळ्यात महत्वाच्या गोष्टी डिस्कस केला की कुठल्याही हालतमध्ये बारीक बारीक पॉइंटला पकडायचं छोट्या छोट्या तोच तुम्हाला उत्तर देणार आहे आणि ते बघायचं कुठे पर्यायामध्ये ज्यामध्ये दिसला तो बेस्ट नाही दिसला तू बघ म्हणा नेक्स्ट बघू आपण आता ओ माय गॉड पिंपळाच्या पानावर अरे बापरे खतरनाक गाणं आहे का पाय बर अय निघा म्हणतो इकडं पहा पिंपळाच्या पान तुला सारखा छान पहा सगळ्यात पहिला काम बाळा हा असा दिल अर्धा दिल आहे का नाहीये अर्धा त्याच्या दिल तुटला गा चल चल म्हणा आम्ही तुझ्या दिल जोडून टाकू मस्त दिसते पण आपला दिल होपटाच झाला तसाही आपला दिल होपटाच आहे हो ना असे बाकीचे लोक म्हणतात माहित नाही किती पण तुम्ही नाही म्हणा पण बाहेरचे माहित आहेत ना गुरु गुरु राग करतात राजमेश्रामची रे बाबा चला पा तर
मी काय म्हणतो, समजने वाले को इशारा काफी होता है. तर तुम्हाला समजला ना थोडसा तरी होत बस. तर इथं वाटते का बाळा? हो. इथं वाटते हो. चल इथे वाटते हो. बापा कोंडा पोटातून निघाला का याच्या? हिड. ठीक आहे. हा तोही राहू शकते की कुठे, पण हा असा येऊन खाली पराला. हिड म्हणा बया तूही नाही. पण मी का म्हणतो, हे दंड्या जे आहेत ते वरती आहेत, खाली राहणार आहेत का? ह्या बयानं खाली दंड्या दिलं. हिड म्हणा म्हणजे उत्तर आमचा जिंदाबाद म्हणा, खतम. म्हणजे एकाच गोष्टीनं तुम्हाला जिंकवून दिलं. म्हणून कधी कधी एकच गोष्ट एक नंबर पद्धतीने तुम्हाला मदत करू शकते, ते म्हणजे का? अभ्यास. कधी कुठेही कामात येते, हो का नाही का? कुठेही कामात येते का नाही? ज्याने आपला अभ्यास छान ठेवलं, कुठेही अभ्यास कामात येते, हो का नाही? आता का नाही माझे पप्पा मम्मी मला म्हणतात, बेटा तू इंजिनियर झाला, तुझ्या इंजिनिअरिंगचा का फायदा? असे म्हणतात मला. मी त्यांना म्हणतो, इंजिनिअरिंगचा फायदा बू झाला, मला मस्त गणित सोडवता येते. हो. सांगण्यामागचा उद्देश बाळा की कोई भी चीज की हुई आपकी कभी वेस्ट नहीं जाती. समझ रहे हो बातों को? तो इसलिए पढ़ाई अपनी तालीम इतनी बेहतरीन रखिएगा कि किसी भी हालत में किसी भी जगह पे आप उसका यूज कर सको. समझ रहे हो, है ना? हालांकि मैं अगर बता दूं ना आपको, ना मैंने डीएड किया है ना बीएड किया है. डीएड माहित आहे? डीएड माहित आहे का? टीचर होण्यासाठी पात्रता आधी काय असते, तर डीएड पाहिजे असते. माझा भाऊ डीएड नसे, माझा भाऊ म्हणजे मी नाही डीएड असो, मी पण डीएड नाही, कोणी माझ्या खानदानामधला डीएड नाही, कोणीच का नाही का, कोणीच नाही. समजला का? बीएड तर डीएडच नाही तर बीएडही नाही, घे बोंबल. समजला का? ठीक आहे. सांगण्याचा उद्देश बाळा की फक्त आपल्याला कुठे नाही कुठे आपण, तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत प्रामाणिक राहा, आपोआप तुम्हाला जे भेटायचं आहे ते पक्क भेटेल. समजलं का? ठीक आहे. है ना? तुम्ही फक्त आपल्या अभ्यासासोबत प्रामाणिक राहा, नवोदयाचे दरवाजे तुमच्यासाठी सुरूच आहेत, इतके पक्का लक्षात ठेव. जर तुम्ही अभ्यासासोबत प्रामाणिक नाही ना बाळा, मी माझ्या अभ्यासासोबत प्रामाणिक नसतं राहिलं, तुम्ही इतके सारे माझ्यासोबत प्रामाणिक राहिला असता का? नाही ना. गोष्ट तीच आहे. इतके सारे लोक आपल्यासोबत जुळले असते का? नाही ना. आपण कुठे नाही कुठे प्रामाणिक असतो, तर तुम्ही पण तुमच्या अभ्यासासोबत व्यवस्थित प्रामाणिक राहा. मी खरंच सांगतोय, नवोदय नाही पण कुठे नाही कुठे त्याचा उपयोग तुम्हाला जरूर होणार, इतका पक्का. समजला? समोर बघूया. चला बघूया मग. ओ माय गॉड, बापा इथं तर डायरेक्टच समजते का? मी काय म्हणतो, पाय पाय अय बाय, मी काय म्हणतो इकडे लक्ष दे. हे असे क्रॉस क्रॉस वालाच काम इथं दिसते मला. असा असाच दिसते, इथं तर दिसूनच नाही राहिला. एका बाजूला आहे, इकडे दुसऱ्या बाजूला आहे, हाही कॅन्सल, इथं तर क्रॉसच नाही दिसते. आज तुमच्या उत्तर. आणि हा 2019 ला नवोदयच्या परीक्षेत विचारण्यात आला होता. समजला का? ठीक आहे. बंद करा त्याला, बंद कर, ते खोलायची गरज नाही. चला नेक्स्ट मला बघा बाळांनो, काय काय प्रश्न बिलकुल चुटकीभर शिंदुर्गा. चट मंगनी पट बेहा. कसा? चट मंगनी पट बेहा. पहागा, एकच नंबर. मी तुम्हाला उत्तर विचारलंच नाही ना बाळा. आता बघ, लक्ष दे. इथे गोलू आहे तर इकडेही गोलूच राहील. कुठं कुठं गोलू आहे बापा? सपाच जागी गोलू आहे. ठीक आहे मग पाय, हा का नाही मस्त का नाही याच्याकडे पाहते का टुकुर टुकुर, म्हणजे हाय याच्याकडे टुकुर टुकुर पाहिल ना, म्हणजे हा असा असल आणि हा असा. असा कुठे आहे? हा तर टुकुर टुकुर नाही पाय, हा नाराज झाला, कॅन्सल. है ना? ए पाहते, सी पाहते, डी पाहते. चला बोमला देवी खतम झाला. आता पाय, अय मी का म्हणतो लक्ष द्या. आता हे आडवे आहेत, इकडे लक्ष दे बळा. आडवे आहेत तर कसे झाले? ते पण आडवेच झाले. अशा साईजला आहेत बघा, असं साईड आहे, कसं साईड आहे असं, तर वरती गेले तर कसं झालं ते असं. तर आपल्याकडे हा असा आहे, तर तो कसा होईल? असा होईल का नाही होईल?
असा होईल ना. आळ्यामध्ये हा दिसतो का रे? कॅन्सल. हा तर बापा सरळ दिसते का? कॅन्सल. म्हणजे उत्तर डी. डम डम डमरू बाजे बाजे रे बाजे, बम बम बोले मस्ती में डोले, सामने भगे भगताच भगे. तो देखो नेक्स्ट प्रश्न मस्त पैकी. आता बघा. हो, आता बघा एक नंबर. याचं तुम्हाला की नाही उत्तर सांगणे आहे मस्त पैकी. कसं सांगायचं तर पहा. बघ रे बाळा, इतका पक्का आहे भाऊ का? इतका पक्का आहे की हा असा आहे, तर हा कसा राहणार? असा राहील का नाही राहील? तर असा कुठे दिसते? नाही, इथेही दिसते, इथेही दिसते, तिथेही दिसते, तिथेही नाही दिसे. आता दिसेच नाही. हा कुठून झाला माहित आहे का? खालून आला, मधातून यायला पाहिजे होता. हा पण कॅन्सल. आता ए आणि बी. ओ माय गॉड सर, सर हा असा पाहिजे होता पुरा. हा बघ असा केलं, हा एक कॅन्सल. यातून पाहिजे होता ना का? त्याला दिलं कुठून? मधातूनच आणलं. तो तर पहिलेच कॅन्सल झाला. झाला की नाही झाला? है ना? म्हणजे तुमचा डायरेक्ट उत्तर काय निघाला बाळा? हा मधातून जाणार ना बाळा. हा बघ ना, मधातूनच गेलाय. हा बघ, हा असा गेलाय. गेलाय चिपकून चिपकून. हा वाला पाय हा इकडून आला बया बेटा. हा मस्त आला चिपकून चिपकून. हिड तो हा एकाच जागी चिपकला. तो तिथं आहेच नाही. हिड कॅन्सल. काही डाऊट? अरे कोई डाऊट हो? चलो नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो. ओ माय गॉड, व्हॉट गोलू गोलू इज देअर. 2022च्या प्रश्न परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न. 2022 मध्ये लक्ष द्या रे. अय मी काय म्हटलं होतं, एक एक गोष्ट फॉलोअप घ्यायची. बघा अशी रेषा आहे, अशी रेषा आहे, याच्या विरुद्ध रेषा अशीच राहणार आहे. अशी कुठे दिसते पहा पहिले, ते पण खाली दिसते. बापा नाही दिसे. कॅन्सर. बापा रेषाच नाही दिसे. कॅन्सर. दिसते, दिसते. हा मग पहाची. त्याच्यानंतर असा आहे, असा आहे, असा आहे, तर हा असा राहील का नाही जी? राहील का नाही जी? तर मी काय म्हणतो, आता उरले पर्याय कोणते आहेत? ए आणि डी. आहे आहे ठीक आहे म्हणा, बोंबल. त्याच्यानंतर यांच्या मधामध्ये गोले आहे. यांच्या मधामध्ये दोघांच्या. बापा हा तो खाली पर आला गा गोले. साथ छोड़ दिया. पापा ने बोला था साथ नहीं छोड़ना, साथ नहीं छोड़ना, हाथ नहीं छोड़ना, इसने छोड़ दिया. मर रायला का? डी इज युअर आंसर. कोई शक? थोड़ा तो भी, उल्लू सा तो भी, सामने भोगे. तो चलो देखो बात. हो बुबू रांगोळी पोरींची फेवरेट. आता पाहू कोणाला रांगोळ्या काढता येतात. 2020 मध्ये बाळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तुमचा. टेन्शन घेवा. थांबा थांबा पाय बाळा. हा असा, हा असा, हा असा, तर हा असाच असेल. असेल. असा आहे का? आहे. असा आहे का? बापा हा मदत नाही करे, कधी कधी नाही करत. थांबा. त्याच्यानंतर पाय रे अय, हे कालू जे आहेत अंदर आहेत का बाहेर आहेत? म्हणजे 1 2 3 4, चारच आहेत ना? हा बापा गोल्या खाली आला. कॅन्सर. गोल्या खाली दिसते. कॅन्सर. गोल्यावरती, गोल्यावरती. ठीक आहे म्हणा, तुला पाहून टाक. मी काय म्हणतो, हा जो बंबम बोलाय आहे, हा हा भाऊ खाली आहे का वरती आहे रे? खाली. हा काउंट वरती पराला ना. हा वरती पराला ना, म्हणजे हा आमच्या गटात बसते का? हा आमच्या पंक्तीत बसू देऊन का याला आम्ही? उठ म्हणा, उठ. ठीक आहे. आम्ही डायरेक्ट म्हणून 2020च्या नवोदय. थांब रे, कंट्रोल कर. तुला रोजही लागते, कालही लागली होती. थांब. ठीक आहे. समजला का रे बाळा? काही डाऊट आहे का? उल्लूसा तरी पाहिजे हो पॅन्टातच, नाही तर नाही नाही तसा नाही. ठीक आहे थांब. चल काही डाऊट? इकडे लक्ष दे रे. अय चला टेन्शन नाही घेवायचा, आपलाच भाऊ हो. हो का नाही?
हा चल. ओ माय गॉड. लक्ष दे बाळा. ए गुडिया, सीधी गोष्ट आहे रे बाळा इथे. पण मला तरी असं वाटत आहे. अरे एक ऑप्शनच नव्हता दिसत का? थांबा थांबा थांबा. लक्ष दे रे बाळा. मला कुठेतरी असं वाटत आहे रे की हा फुल पूर्ण आहे, हा फुल पूर्ण आहे, हा वाला फुलची पंकुडी, सॉरी पंकुडी, हा पंकुडी तुम्हाला दिसताय का इथे छान? हा ठीक आहे. आता हे वाली बघा, पंकुडी पूर्ण आहे, पंकुडी पूर्ण आहे, पंकुडी, हे वाली पंकुडी का नाही थोडीशी अर्धवट कटली गेली. अर्धवट कटली की नाही कटली बाळा? म्हणजे हा असा असेल. अर्ध पंकुडी वरती कुठे दिसते? इथे दिसते. कॅन्सर. इथे दिसते. अरे हो दिसते, पण तो तिकडे दिसते त्या बाजूला. इकडे थोडी येणार आहे, इकडे येणार आहे का ते मंगुडी? कॅन्सर. ओ माय गॉड, याने तर जागाच सोडलं ना, खाली पडतो म्हणते. हा खाली आहे ना, आपल्याला इथे पाहिजे होता. हिड म्हणा. म्हणजे बोमला देवी उत्तर कोणता रे? समजला का? आणि बाकीच्या पूर्ण करायची काय गरज आहे का? धर म्हणा फुल. अय एप्रिल फुल. चलो तो देखो बाळा, अशाच पद्धतीने तुम्हाला डील करायचं असते. काही खूप भारी भरकम गोष्टी नाही बाळा. ठीक आहे, चल लक्ष दे, लक्ष दे. आता बघा एकच नंबर. ओह्या बापा, चक्रव्यूह. पाहो हा चक्रव्यूह, चक्करच येते. पाय मी काय म्हणतो, हा गोल्या आहे तर गोल्या राहणारच आहे ना भाऊ. गोल्या मोठ्या नाही ते रे. हा चल बापा, हा गोल्या खाऊन तर पलटला. हा असा होतंय का? कॅन्सल म्हणा. बापा हा गोल्या गायबच केलं नाही ना. कॅन्सल. चल ठीक आहे, आता दोन राहील. त्याच्यानंतर गोले में गोला, गोला गोला, आईस गोला. चल हा असा झाला. झाला. इथे पण दिसते, तिथे पण दिसते. चला हा तर सरळच पराला गेला का? हो ठीक आहे, पाहून घेईन म्हणा तुला. चल त्याच्यानंतर हा वाला गोला पुरा झाला. अरे झाला. बघ या रेषाच्या इकडे एक आणि इकडे एक आहे का? इथे आहे, इथे बापा. बापा तू पहिल्या लाईन मध्ये पाहिजे होता. इथे दिसते, इथे काऊन तर लाईनच पलटवलं का ते ना. इथं पाहिजे होता ना, खाली गेला. तू खाली गेलास म्हणा तर तू मर. मी तुझ्या काही जवळ बसणार नाही. म्हणजे उत्तर माझा बम बम बोले. समज में आया क्या डोले? ठीक आहे. कुठे 20 झाले रे? तसं नाही, 7वाच सुरू आहे आता तर. चला नेक्स्ट, नेक्स्ट. बापा किडे माकोडे कुठून आले का? हेडफोन मध्ये येतो ना. चला ए बाय, मी काय म्हणतो पाय, हा याचा उलटा आहे. पाहायला गेलात तर याचा उलटा हा राहील का नाही राहील? याचा. आता इकडे हेडफोन राहतील का किडे माकोडे राहतील रे? जा मागवून. हेडफोन राहतील का किडे माकोडे राहतील? हेडफोन राहतील का किडे माकोडे राहतील? हेडफोन. आता पाय, हे अशी रेषा आहे तर अशीच रेषा राहील ना. बापा कोणाकडून रेषा काढलं रे ना. आपल्याला अशी पाहिजे होती. कॅन्सर. 1 2 3 सारखेच आहेत. त्याच्या नंतर काय का, हे गोलू असे पाहिजेत का नाही पाहिजेत? असे पाहिजेत. इथे आहेत का? हो. इथे आहेत का? हो. तिथे आहेत का? हो. आता हा वरतून गेला तर हा कुठून जाईल? असा नाही का? त्याचा उलटा राहणार ना बाळा. राहणार की नाही राहणार? राहणार की नाही राहणार? मला सांगा मग. असा वाला हा सरळ रेषा दिसते, याची का सरळ रेषा आहे का? कॅन्सर. अरे हा सरळ रेषा आहे ना बाळा. हा असा पाहिजे होता ना रे. आणि तोही वरती नाही, खाली पाहिजे होता. बापा हा वरती दिसते. कॅन्सल. म्हणजे उत्तर तुमचा सी. बापा
इकडून इकडून हळूहळू जा. झाला टंकी खाली. ठीक आहे. तर समजला समजला ठीक आहे. चला लक्ष दे बाळा समोर. चला थोडसा फास्ट फास्ट मध्ये जाऊया आता. चला बघा बाळा धडाधड धडाधड लक्ष दे रे चिमणे. बघ इथे हा असा 100% कालू असेल. पुरा कालू इथे दिसते हो. इथे नाही दिसत कॅन्सल. इथे दिसते नाही कोणत्याला. इथे दिसते हो. ए आणि डी मधून उत्तर आहे. चल बघ रे बाळा. बघा 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 त्याच्यानंतर असा. लक्ष दे रे भाऊ. हा कसा असा असा आणि असा आणि असा. हे रेषा बघा बाळांनो कशा स्वरूपाचे आहेत. हे अशा रेषा राहणार आहे. अशा रेषा राहणार आहेत. ठीक आहे. आता ए आणि डी पर्यायामध्ये तुम्ही स्वतःच बघा. ए आणि डी पर्यायामध्ये हेच वाटते बाळा. हा डी वाटत आहे का तुम्हाला. ह्या रेषानंतर हे कुठून आली अजून एक्स्ट्राची. कॅन्सल म्हणा. म्हणजे तुमचा उत्तर कोणता बाळा ए. कोई शक है किसी को. धनाधन सामने बढ़ते अभी देखो बड़ा सामने धनाधन धनाधन धन. देखो देखो क्या ये पेड़ है. टिंग डिंग 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 टिंग डी डिंग डी डिंग. बादल है या आसमान में रम पम पम. चला पा अय आता मी काय म्हणतो पाय. अशी रेषा राहणार की नाही राहणार. अशी कुठे दिसते 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 दिसते. सप्पाच जागी दिसते म्हणून जग फसते. पाय असा. ठीक आहे. थोर असा गोलू राहील का नाही राहील रे. अरे हा गोलू राहील का नाही राहील. याच्या वरती गोलू कोपऱ्यात इथे दिसते का. कॅन्सल. इथे दिसते का हो दिसत आहे दिसत आहे. इथे दिसते का कोपऱ्यात पाहिजे होता. हळ कॅन्सल. इथे दिसते का कोपऱ्यात पाहिजे होता. खाली आहे कॅन्सल. उत्तर इज युअर बॉम्बे इज आन्सर. नाही समजला का. धडाधड समजून राहिला. एक एका गोष्टीला टार्गेट करायचं. आपोआप सगळ्या गोष्टी तुम्हाला इझी वाटतील. ठीक आहे. ओ माय गॉड. बाणच आहेत रे बाहुबलीचे. 19 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बाळा. सनासन सन. ते एक लक्ष दे पहिले. लक्ष दे. सगळ्यात पहिले तर असिदंडी. हे असिदंडी इथे दिसते का सरळ. कॅन्सल. इथे बापा भलताच छापता का तो. व्यायाम करते व्यायाम. बापा एकानंच उत्तर काढलं ना. दुसरा करायची गरजच नाही पडली. दिमाग खराब सत्यानाशी काम आहे हो ना का. चला नेक्स्ट. तुरु तुरु. अरे तुरु तुरु पाय रे पाय. अशी रेषा कुठे दिसते 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 म्हणूनच तुम्ही फसते. पहा त्याच्यानंतर गोल्या असा राहील ना. आहे 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 बाबा. पण मी का म्हणतो हे हे किडे किडे माकोडे. हे किडे माकोडे इथे दिसतात इथे दिसतात. बापा खाली आले सरकले का किडे. कॅन्सल. 2 तर असेच मेले. आता पाय गाव पाय. हे किडे असे चालले तर त्याच्या विरुद्धवाले किडे विपरीत चालले का. नाही झाले विपरीत. पण इथं गडबड केलं त्या ना. समजला मला. मला समजला बाय. हा चालू घडी आहे. पाय जसा याचे हे आहेत ना बाण त्याच्यात नाही बाळा. विपरीत मध्ये तसाच आहे. विपरीत मध्ये बघ. हा इकडे चालला तर हा इकडेच चालला. हा इकडे चालला तर हा इकडेच चालला. लक्ष दे. हा वरती चालला तर हा पण वरतीच चालला. बरोबर आहे. तर आता तिकडचे विपरीत वाले आपण तसंच करू. हा वरती चालला तर हालाही वरतीच नेऊ. नेला. त्याच्यानंतर हा वरती चालला तर यालाही वरतीच नेऊ. आणि हा इकडे पाय तर यालाही इकडेच पाय म्हणू. खोटी दिसते. हा दिसते. हा नाही दिसो. कॅन्सल. म्हणजे उत्तर तुमचा ए बन. काय जाउच काय जाउच. चलो तो सामने भगते खतरनाक तरीके से. चलो ध्यान दो. अब देखो टेंशन लेने का एकच नंबर प्रश्न. बोलो भारत माता की.
भाई ये प्रश्न समझ में आया कि पक्का काऊन रे हैं? तुझ्या खालून कोणी बॉम्ब फोडला का गा हैं? कसा का तू चांगल्यानं बसतो बाळा असं नाही करू काय ना हो काय ना हो चांगली चेअर भेटली आहे ना बसायला कोणाकोणाला तर नसीबही नाही हो मग हो की नाही मग जितकं मिळालं ना आपल्याला त्यामध्ये खुश राहायचं ठीक आहे बाळा हा लक्षात ठेव याच्यानंतर गडबड नाही चला हा हा चला बघा लक्ष दे रे बाळ काही टेन्शन घेवायचा नाही उल्लूसाही टेन्शन नाही घेवायचा कसा उल्लूसाय लक्ष दे गा हात पाय तर सलामतच आहेत बिचारायचे हा काउन तर चेहरा याने एक डोरा पाय असा राहील का नाही राहील चेहरा आहे 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 थांब हात भाऊ खालून बरोबर आहे बापा चेहऱ्यावर तर सरकला का ऑपरेशन झाला वाटते त्याचा कॅन्सर आहे आहे चला हा पाय मस्त खुश आहे का कसा आहे खुश आहे हा खुश आहे बापा नाराज झाला का काय झाला नाराज अन माहित नाही हा चुपचापच आहे हा चुपचापच आहे बिलकुल लॉक ठीक आहे तर हा सरळ आहे तर हा एक कॅन्सल तो उत्तर तुमचा कोणता समजला की नाही समजलं काही डाऊट आहे कोणाला पक्का नेक्स्ट देखो बड़ा सन सन खत्म करते दिमाग खराब आज के बाद आपको इसमें कभी डाउट ही नहीं रहेगा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे बड़ा बघा रे सगळ्यात पहिला काम गोलू को कंप्लीट है गोलू गोलू बापा 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 गोलू भलत्याच जागी भरू कॅन्सर दोन पैकी उत्तर आहे भाऊ चल लक्ष दे चिमणे हा गोलू पूर्ण आहे की नाही आहे असा कुठे दिसते बाळा असा गोलू कुठे दिसते थोडासा समजून जा ना तू आता धर ठीक आहे हा असा कुठे बापा बापा हा काउन तर उलटा परत आहे रे कसा पाहिजे होता असा खालून पाहिजे होता बया तूही मेलास काय उत्तर राहिलास काय उत्तर राहिलास हाच उत्तर आहे तुमचं समजलं काही डाऊट आहे चला बघा बहुत इझी असतात रे ठीक आहे तुम्हाला बोलवतो आता हळूहळू ठीक आहे बस हा आखरी घेतो मी त्याच्यानंतर तुम्ही याल आणि मला उत्तर सांगा धड धड हो तुम्हाला घ्यावं लागेल चल पाय ए हा असा आहे असा वाला इथे दिसते हो इथे दिसते हो इथे दिसते हो पण मी का म्हणतो याच्या वरती काहीच नाहीये काही आहे का खाली पिली आहे तो भुरिया इथं पाय ना एक लाईन आणलं कॅन्सर इथे ठीक आहे मान्य करीन पण नंतर हे असे बघ 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 लक्ष दे चिमणे हा असा आहे हा असा आहे ना हा असा मान्य कराल ठीक आहे आणि मग असा ना हा असा आहे हा तर वाटेच नाही आणि हा काउन तर बापा सरळ सरळच झाला पलसच करते आणि हे कोठून विटा उचलून आणलं तर माहित नाही ना काय हे विटाच्या घर बांधावच्या का काय येलं तर माहित नाही दिमाग खराब हाच तुमचा उत्तर समझला का जी अब एक एक बच्चा मेरे पास आएगा और बताएगा कि भाई उसका क्या क्या आंसर है तो क्या आप लोग रेडी हो और आप भी कमेंट करके मेरे को जरूर बताना कि आपके भी क्या क्या आंसर रहेंगे ठीक है अरे कोई शक किसी को अरे थोड़ा सा तो भी तो आजा गुड़िया तू पहली जल्दी जल्दी पहली बच्ची जिसका नाम है पौर्वी क्या नाम है पौर्वी बापा बापा तू उतर का खाली है दूसरी आना रे भाऊ चेयर दे ते वाली दे का कराल बाबा त्याची हाईटच बहुत मोठी आहे तर का करू मी ठीक आहे हा आजा गुडी हा चल आता बेस्ट वाटते का बाय तुला
दिसते का तुला? आता याच्यामधून तुला उत्तर सांगणे आहे की कोणता तुझा उत्तर राहणार, कसं विचार करशील त्याबद्दल थोडस डिस्कशन कर. हे पकड हातामध्ये. ओके गुड. पहिले तर कालू आहे, कालू आहे तो ह्या साईड राहणार आहे. म्हणजे असा राहणार आहे, इतका पक्का हा पुराच कालू, म्हणजे या बाजूला. त्या हिशोबाने हा कटला, हा कटला. वाव, एक नंबर. मग हा डब्बा राहणार आहे. असा डब्बा राहणार आहे. कुठं राहणार डब्बा? दिमाग खराब. डब्बा झाला ना. अच्छा, असा डब्बा राहणार आहे. तसा. तसा डब्बा कुठं दिसते? इथं दिसते, इथे दिसते, इथे दिसते. मग अच्छा, मग नाही का? मग नाही का? तो असा राहील. हात तो थांब, असा राहील. पकडून ठेव याला. असा राहील. असा राहील. अरे वैसे के वैसे उसको टच मत करो, मेरे को मत असा राहील. असा कसा राहील का? असा. कुठे कुठे? खाली तिथं. असा असा पण अजून तसा. कुठे दिसते हात बाबा? असा. ते राई आहे. हात नसतो, कारण की तो इथं आहे. इथं आहे. दोन ठिकाणी. मग खाली ते एक रेषा द्या. दिलं. मग तिथे असं डब्यासारखा द्या. अशी लाईन द्या, लाईन. मग नाही का तिरपी लाईन द्या. अशी अशी द्या ना. अशी तुम्ही करा फक्त. अशी द्या. अशी द्या. तिथं अशी 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 द्या. अशी द्या. तिथे हात नाही भरत आता तिथपर्यंत. अशी द्या. अशी. आता कारण की मी तर सांगणारच नाही काही. मग नाही का? मग इथं गोलू आहे, इथंही गोलू आहे. दोन गोलू आहेत ना तिथे. मग इथं खाली आहे, पण तिथं खाली नाही आहे. तिथं वर गोले आहे. मग इथं गोलू आहे. अच्छा, बढिया. द्या गोलू. गोलू द्या. गोलू या आला. मग म्हणजे उत्तर कोणता? म्हणजे उत्तर डी. अरे बढिया. टाळ्या वाजवा गुडियासाठी. गुड गुड गुड. आहे ना? आता ते दिसली नसेल थोडासा शेवटी, पण ठीक है. ठीक है ना? तो समझ में आया बच्चा? नेक्स्ट बच्ची आजा जल्दी. धडाधड पाहू, गडबड नाही. ठीक आहे. थांब उडग. थांब इकडे. नाही नो थांबीस. चालू होईस. घे बाई. धडाधड विचार करीस. सांग तुझ्या हिशोबाने तुला कोणता वाटते. तूच सांग. जे काही फायनल सांगायचं आहे सांग. विचार कर आणि सांग बाबा. हो ना, सांगा ना जी, बिलकुल सांगा. हा 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 हा. सगळ्यात पहिले तुझं काम काय राहणार बाळा? लक्ष दे. सगळ्यात पहिले तुझं काम काय राहणार, तर ही जी रेषा आहे ना, ही रेषा तुझी अशी राहणार. अशी. तुला या ठिकाणी दिसतोय का तसं? म्हणजे हा कॅन्सल झाला ना बाळा, सत्यानाश झाला. झाला का नाही झाला? मग याच्या मधातून काही रस्ता गेली का? हा पाहिजे. हा दिमाग खराब, हा भलताच बया करून राहिला. हाही कॅन्सल झाला. म्हणजे आता दोनच उत्तर आहे, सी आणि डी. आता सी आणि डी मधून कोणता उत्तर वाटतं तुला? सांग. घे तुझ्या हिशोबाने. हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी. हा गुड. प्रत्येक ठिकाणी इथे मन हे एकामेकाच्या विपरीत चालले आहेत. एकामेकाच्या ॲरो विपरीत जात आहेत. मस्त ओळखलीस का तू? एक नंबर. ठीक आहे. म्हणजे तू उत्तर डम डी. काही डाऊट? मस्त. एकच नंबर पोरी आहे. चल अय डी आला. हा तू ये का पाहू. सांगशील? ये ग. अय चिमणे जल्दी. बरोबर. तो हल्ला तर पाय तू. चल हा घे. नवीन प्रश्न. चल माता माय. हिचा नाव आहे आर्याबाई. आर्या भट. हिच्यापासूनच आम्हाला पुरा संख्या वाचावं लागते. शून्याचा जन्म. धरा. सांगा. विचार करा पहिले. विचार करा. हा विचार करा. काय वाटतो? सांगा. हा म्हणा. कशी लाईन जाईल? अरे बढिया बहुत बढिया. तो कुठून वाटतो?
डायरेक्ट सांगणार घे बोंबलीनं हा ठीक आहे. म्हणजे हा तर असा आहे, म्हणजे हा कॅन्सल कॅन्सल पहिले करायचा चिमणे पहिले. हा ठीक आहे. आता भाऊच्या डायरेक्ट आहे त्याला तर आपणही काय नाही करू शकत. ठीक आहे. हा तर होत नाही सकत, आई होत नाही सकत, बी तुमच्या डायरेक्ट उत्तर. बसा ये गा इकडून येशील बाळा इकडून. तू तर पहिलेच लंबू आहेस, असाच राह. थांब. दिसतेस का? हो दिसतेस. ठीक आहे. दिसतेस ना का? दिसते थोडसा तरी दिसत. ठीक आहे. फक्त सांगायचं आहे तुला. थांब हा. विचार करून सांगशील व्यवस्थित. ठीक आहे. पाहू कोणाचं उत्तर येते तर. धर पकड. एका हातात पकड हा. इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी डाव्या हातात माईक आणि उजव्या हातात पेन. चल ठीक आहे. सांग बाळा काय वाटतं तुला? असं आहे तर असं जाणार. असं जाणार, असा येणार, असा जाणार, असा येणार, असा जाणार, असा येणार. डब्बा. बहुत बढ़िया, तालियां बजाओ इसके लिए. हाँ हा खाली खाली आहे. हा पत्ता आहे. गुड. कॅन्सल कर पहिले, तुरंत कॅन्सल कर. गुड. असं कॅन्सल करायचं. हा मग हा तर पक्काच बोलताय. पक्काच वरचा आहे. हा हा खाली आहे. हा हा वरता आहे. अरे या बोंबल म्हणा. म्हणजे डायरेक्ट उत्तर कोणता? खतरनाक रे बाबा पोरी है. चलो कोई डाउट है बड़ा? अभी अच्छा हो रहा है, सभी को समझ रहा है? तो कुछ नहीं रहता रे भाई, अगर आप प्यार से इसको समझ लो ना. ठीक है. हा वाला मी सांगू का? ये उभा हो. हा तर खूप छोटा आहे सध्या. हा चौथीतच आहे पण तरी सांगण्याचा प्रयत्न करते का पाहू. झाला ना चौथीतच झाला ना. हा सांगा. थांब गा. धर. हा प्रयत्न कर, वरती ठेवस. हा घाबरूच नको. हा वाला हा डायरेक्ट हा हा येते आहे. येते पण आहे. हा पण चूक आहे. चूक आहे. अच्छा पण हाही चूक आहे. आई चूक आहे. हाही चूक आहे. आई चूकच आहे. हा हा बरोबर. बरोबर आहे. बरं ठीक आहे. थांबा थांबा जा. अच्छा दुसऱ्या जण. ठीक आहे. बस 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 पाहू कोण सांगू शकेल. ये. अरे हा 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 ये तू ये. ये ना का. हो हा ये. चल लवकर 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 लवकर. हे दिसते रे बाबा इथं हाईट नाही आहे. चल घे उभी हो. सांग तुझ्या हिशोबाने सांगा. बरोबर आहे का? त्याने उत्तर दिलं तो. त्यानं उत्तर दिलं तर तो बरोबर आहे का सांग पहिले. हो का नाही? पावतो द्या. बरोबर. बरोबर आहे पक्का? अरे बरोबर आहे का चुकीचा आहे तो? बस सांगतो बस. बघा 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 बघा. याचं उत्तर काय आहे बाळा? डी. हा आता तुम्हाला कोणा मुलाला कन्फ्युजन असेल तर सांगतो. सगळ्यात पहिला काम तर हा गोल्याचा करायचा. हा इथं गोलू दिसते कॅन्सल. त्याने बरोबर म्हणलं नव्हतं. त्याच्यानंतर इथेही गोलू दिसते, तिथेही गोलू दिसते, तिथेही गोलू दिसते. गोलूच्या पोटातून डायरेक्ट पराला तो एक रेषा. इथेही गेली रेषा, इथेही गेली रेषा, तिथेही गेली रेषा. नाही ओळखता आली रेषा. चल त्याच्यानंतर पायगा देवा. मी का म्हणतो त्याच्यानंतर काय झालं रे? खाली गोलू आहे अस. इथे आहे का? आहे. इथे आहे का? आहे. इथे आहे का? आहे रे भाऊ. आहे ना? तो गोलू बिचारा खाली पिली आहे बरं, हा लक्षात ठेवाल. ठीक आहे. आता इथून बघ अशी रेषा कुठे गेली आहे? बापा रेषा आहेच नाही. बापा बापा कुठून गेली रेषा? गोलूकडून. कॅन्सल. म्हणून त्यांनी जो चौथीतल्या पोराने जे उत्तर सांगितलं होतं ते बिलकुल बरोबर होतं. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. गुड. बहुत बढिया. चॉकलेट पाहिजे उद्या? नको परवा, उद्या सुट्टी आहे.
चलो देखो क्लियर आहे बच्चा. चला आता कोणतरी पाचवीच्या. जिनका हो गया वो बिल्कुल नहीं. आजा सांगू शकशील ये लवकर लवकर फास्ट में. हा बच्चा टाइम नाही आहे. मराठी पाहिजे अजून. काय म्हणतो तुझं दिमाग ते सांग आधी. थांबा पकडा याला. इथं काला, हा? इथं कालू आहे, इथे कालू आहे. अजून इथं अपोजिट डायरेक्शन मध्ये जाता. इथं इथं व्हाईट आहे, तिथं काळा आहे. हो good. इथं काळा नाही पाहिजे. हा रंग, म्हणजे हा रंग आहे. ओके गुड गुड. इथे काय पाहिजे तुझ्या मनाने. इथं- इथे काय पाहिजे. इथं काळा पाहिजे. इथे काळा पाहिजे होता. हा, ठीक आहे है ना. आणि इकडे काय पाहिजे होता. इथं गोल. पांढरा. इथं त्या हिशोबाने हा चुकीचा आहे. हा. बरोबर आहे. ते हा चुकवला म्हटलं. गुड तू बरोबर सांग. त्याच्यानंतर तो होऊ इथं शकतो. काळा आहे. हा इथं होऊ शकतो. नाही इथं असा गोल आहे हा जाता. नाही इथं पांढरा आहे. हा बरोबर आहे. हा दुसऱ्याच डायरेक्शन मध्ये दुसऱ्या जाता. डायरेक्शन मध्ये हाय नाही. आहे नाही. इथं काढायचं आहे. दोन्ही काढायचे आहे. दोन्ही काढे. हाय Good नाही. म्हणा. कॅन्सर म्हणजे उत्तर बी. अरे वाह मेरी बच्ची एक नंबर. तालिया. समज रहे हो. बघा कुठला पण प्रश्नाला तुम्ही जेव्हा सोडवता त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती असेल ना. हा 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 एकच नंबर. कोणी कोणी तुक्के मारते. भारत माता की जय. अच्छा ए आला का. ठीक. बोर का म्हणलीस का. इकडे का. इकडे 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 खतरनाकच म्हणलं ना. थांबा तुक्का माराची नवीन टेक्निक ये इथं पागा. तुक्का माराची नवीन टेक्निक सांगते आपली गुडिया. सांग बरं का. नमः पार्वती फतेह बोलो हर हर महादेव. डी आला तर डी ला करतात मग ए राहते. पण मग तुक्का आता मारते. suppose इथून सुरू केली तर मग बोरो काय म्हणलीस तो. नमः पार्वती फतेह बोलो हर हर महादेव. ए येते. कोणताही चालू केला तर एच येते. हो ना आमचा नमो नमो. चलो अच्छा था. गुड गुड बहुत बढ़िया. नहीं सुन लेना वीडियो में. अरे समझ में आई क्या बात. समझ में आई. तो ये देखो बाकी के आपको होमवर्क रहेंगे सन सन. ये 22वां ये भी होमवर्क रहेगा आपको. ये भी होमवर्क. कमेंट करके जरूर बताओ इसका आंसर क्या रहेगा. और ये भी होमवर्क रहेगा आपको. कमेंट करून सांगायचे धडकधड तुमचे उत्तर काय राहणार आहे. बघा धडाधड प्रश्न दिले मी तुम्हाला. कमेंट करून सांगा पाहू तुमचे उत्तर काय. पहा कमेंट करून सांगायचं उत्तर काय. कमेंट करून सांगायचं उत्तर काय. कमेंट करून सांगायचं उत्तर काय. इथे संपले. 7च प्रश्न आहेत वाटते तुम्हाला ऍज अ होमवर्क. तर करून हा मी आता स्टुडंट मध्ये टाकतोय कुठे युट्यूब मध्ये. ठीक आहे. सुरुवातही त्याच्यानंच एंडही त्याच्या. आपण तर काही बोललं नाही बघा. ठीक है. तो आई होप देखो ऐसे ही हम लोग देखो बच्चा ऐसे ही हम लोग कहीं ना कहीं देखो रीजनिंग जहां तक हो सके मराठी जहां तक हो सके ये ऐसे सब्जेक्ट है कि जिसे आप जबरदस्ती नहीं पढ़ सकते और ना ही जबरदस्ती पढ़ाना सही है मेरे हिसाब से. उसको कहीं ना कहीं उनको इंटरेस्टिंग लगना चाहिए उस हिसाब से. देखो ना चौथी का बच्चा आंसर दे रहा है. चौथी का बच्चा वैसे सोच पा रहा है कि उसे हम लोग कैसे किस हिसाब से सॉल्व कर सकते हैं करके. बस इसमें सोचना ही रहता है. उनको मजबूर करना ये सबसे इंपॉर्टेंट है कि भाई आप कैसे सोचोगे करके. तो इसी सोच के साथ अगर सपोज आपको जीना है या कहीं ना कहीं अगर सपोज वो सोच आपके अंदर लाना है तो आप हमारे साथ जुड़ सकते हो. नीचे जो भी नंबर आपको दिख रहा है उस नंबर पे आप कॉल कीजिएगा. पूछिएगा कि कैसे हमारे साथ जुड़ा जाता है और कैसे पढ़ाई की जाती है करके नवोदय के हिसाब से खासकर. है ना. तो आई होप आपको ये सारी चीजें समझ में होंगी. ये दुआ करता हूं. और ये वीडियो अच्छा लगा हो कंटेंट आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा. अपने दोस्तों में भी बिल्कुल बताइएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय नमस्ते. बोलो भारत माता की जय. गुड.